नाव सांगून मला थोडंसं सांगा. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी शुभांगी राजू विरघरे उर्फ शुभांगी लव कांबळे यांची मिसेस. नवी मंगळवारी पोळ्याचे मैदान इथून 5क मधून उमेदवारीचा फॉर्म भरला आहे. माझं चुनाव चिन्ह आहे आम आदमी पार्टी आणि झाडू. माझ्या हा उद्देश आहे की या नगरातला प्रभाग क्रमांक 5 मधला पूर्ण रस्ते, तलाव, गटर हे सर्व सफाई करणे आणि जनतेचा विकास, शिक्षणाची कमी आहे ते सर्व, हा सर्व एक नगरसेविकेच्या पदावर जे सर्व कार्य आहे ते सर्व मी या जनतेच्या मार्फत पूर्ण करील, हे माझे उद्देश आहे. आणि का म्हणजे जे पहिले नगरसेवक होते का काम करत होते? त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं चांगलं नाही आहे, तरी पण त्यांनी जेही केलं ते जेवढं थोडंही विकसित केलं आहे त्यांना आणखी पूर्ण विकसित करायचं आहे. तुम्ही चिवून येते तर समोरचा विकास का करायचा? समोरचा विकास, साफसफाई आहे, गडर लाईन आहे, गडर पूर्ण बुजलेले राहते इकडले, ते साफसफाई करणे आहे. शिक्षण आणि सर्वात जास्त लाईट बिल जास्त येतात त्याच्यावर महिलांच्या मोर्चा वगैरे घेऊन आपण ते कमी करण्यात मदत करू. जय भीम, जय शिवराय. त्या तुमच्या वाईफनं फॉर्म भरले काय आहे सांगा. जय हिंद, जय भीम, जय शिवराया. मी लव दिलीप कांबळे, माझी वाईफ शुभांगी राजू विरघरे सावजी समाजाची आहे न. प्रभाग 5मध्ये हे उमेदवारी भरलेली आहे न. आम आदमी पार्टी झाडूकडून यांच्या चुनाव चिन्ह आहे. माझा उद्देश आहे का प्रभाग 5मध्ये 10 वर्षापासून काही उद्धार झालेले नाही आहे, काम वगैरे नाही झाले, काही नाही. नगरसेवकाकडे गेलं तर नगरसेवक बनते, होऊन जाईन, करून देईन, काही होत नाही ना. प्रभाग 5ची खूप मोठी समस्या आहे ना. याच्या पहिले 30 वर्ष माझे सासरे राजू विरघरे यांना खूप समाजसेवा केली प्रभागामध्ये. पर प्रभागामध्ये BJP, काँग्रेस जेवढी बी पार्टी राहिली कोणा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, काही नाही दिलं, ते मरून देव झाले बिचारे. तर माझा एक उद्देश होता का मी त्यांच्या मुलीला एकदा प्रभागासाठी न, समाजसेवासाठी न, त्यांच्या समाजासाठी, सावजी समाजासाठी न, लहान लहान पोरांच्या भविष्य न, प्रभागाचा जो प्रभाग आपला खराब होत आहे त्याचा उद्देश म्हणजे चांगलं करायसाठी मी ना आपल्या वाईफला शुभांगी राजू विरघरेला आम आदमी पार्टीतून झाडू करून उमेदवारी मिळाली आहे. त्यांना मी ना इथून निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे. तर मी जनतासोबत हेच उद्देश करतो. तुमचा अजेंडा काय आहे? इथच्या विकासचा अजेंडा काय? विकासचा अजेंडा म्हणलं इथला रोड वगैरे झाला. आता एवढ्या दिवसापासून आमच्या मंगळवारीचा तलाव जो आहे खूप खराब घाणेरडा आहे. अजून तिथं खूप मच्छर वगैरे, बिमारी वगैरे फैलत आहे. गटर लाईनची सुविधा नाही बरोबर ना, अशी खूप सारी सुविधा इथं आहे नाही. म्हणून माझी वाईफ आहे शुभांगी राजू विरघरे याला आम आदमी पार्टीकडून जे चुनाव चिन्ह झाडू बनलेला आहे, तर मी जनताला, प्रभाग 5च्या जनताला हेच म्हणणार की यांना भारीच्या वाहतं मोताना जिथून आणावे. OBC महिलावरून ते उभी झालेली आहे ना. भारवारचे नगरसेवक जे इथून फॉर्म भरताय, फॉर्मवरून ते आम्हाला प्रभाग 5ला घुंगरा बनवून शानी आम्ही म्हणताव का 15 BJPचे जे कैंडिडेट है क्या 1500 रुपये महीना हम लोग दे रहे हैं, 1500 रुपये महीना हम लोग दे रहे हैं, पर 1500 रुपये महीना आप देने के उद्देश्य में 15,000 बिल लाइट बिल भेज रहे हैं. तो यही लोगों को समझना है क्या 1500 के चक्कर में जाओ मत. ये नागपुर महानगर पालिका का प्रभाग का चुनाव है, या वार्ड का उद्देश्य होना चाहिए. वार्ड का जितना भी काम बचा हुआ है वो पूरा होना चाहिए. और स्कूलों के जो अभी सरकारी स्कूल जो है पूरी बंद हो गई है, एक भी सरकारी स्कूल नहीं थे. मेरी उद्देश्य है क्या सरकारी स्कूल बंद क्यों किए? क्योंकि गरीब लोगों जो बच्चे हैं, गरीब लोगों के बच्चे प्राइवेट स्कूल में पढ़ नहीं सकते. लाख लाख रुपए उनको फ़ी लग रही है. लाख रुपए लाएंगे कहाँ से? आप 1500 का लालच देके आप लाखों रुपए उसमें कमा रहे हो. और कांग्रेस पार्टी जो है, कांग्रेस पार्टी यहाँ से 10 साल पहले थी, उन्होंने कुछ काम नहीं किया और ऊपर से जब भी आती है हम कर देंगे. और बाहर के लोग यहाँ प्रभाग 5 में फॉर्म भर रहे और प्रभाग 5 में लड़ रहे हैं और घुंगरा बना के जीत जाते हैं और उसके बाद में अपनी शक्ल नहीं दिखाते. और इसलिए प्रभाग 5 की जितनी भी जनता है OBC में, मैं मेरे जो वाइफ है उनको
बड़ा समर्थन है और सभी पब्लिकों ने मिलके, सभी जनता ने मिलके मेरे को बोले कि आपने वाइफ को खड़ा करो ओबीसी से, क्योंकि ओबीसी 50,000 का प्रभाग, ये 65,000 के प्रभाग में 50,000 के प्रभाग में अकेली मेरी वाइफ ओबीसी में है। तो मैं चाहूँगा जनता के लिए भारी से भारी मत झाड़ू पे कीजिए ओबीसी के लिए, शुभांगी राजू विरकर के लिए, और उनको जिता के लाइए। जय हिंद, जय भारत, जय भीम।